जय पर्यावरण। आज मी इथे बेडाचे जे झाड आहे मित्रांनो, त्या बियांचं संकलन करतोय आज। तसंच हे आपल्या आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं झाड आहे मित्रांनो। आपण म्हणतो त्रिफळा चूर्ण, या जे मिश्रण आहे यामध्ये हा एक मुख्य घटक म्हणजे बेडा। तसंच हे फळ पचन सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। तसेच आपली शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे तीसुद्धा वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो। तसेच आपलं शरीर म्हणतो ना आपण शुद्ध ठेवायचं, त्यासाठी याचं चूर्ण उपयोगी आहे मित्रांनो। तसंच आपण जर पाहिलं पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाचं, तर हे मातीची धूप थांबवतं। तसंच पावसाचं जे पाणी पडतं आहे ते जमिनीत मुरवण्यास मदत करते। तसेच पशुपक्ष्यांना अन्न व आश्रय देण्याचं ते हे झाड काम करतं आहे मित्रांनो। आज आपण हे बी गोळा करतो आहे, परंतु हे फक्त बीज नाही मित्रांनो, तर उद्याचं हे मोठं जंगल आहे मित्रांनो। तसंच आपण बी योग्य पद्धतीने लावली, जपली, तर पुढच्या काही वर्षात आपल्या परिसरात नक्कीच हिरवळ निर्माण होणार आहे मित्रांनो। म्हणूनच माझा सगळ्यांना एक छोटा संदेश आहे की एक दिवस तुम्ही जे आपल्या नाश पावत चाललेल्या ज्या वनस्पती आहे त्यांचं बियांचं संकलन करा। तसेच कमीत कमी एक तरी झाड लावा मित्रांनो, कारण निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य मित्रांनो सुरक्षित आहे। त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा व पशुपक्ष्यांसाठी पाणी ठेवा मित्रांनो। जय पर्यावरण।